सांगली महापालिका क्षेत्रामध्ये घरपट्टी वाढीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सहप्रशासनासोबत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची बैठक पार पडली आहे आणि यामध्ये मालमत्ता धारकांना याबाबत दिलासादायक निर्णय झाला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील समित कदम यांनी चर्चा करून महापालिका आयुक्तांना घरपट्टी वसुलीबाबत कोणत्याही कारवाई करू नये अशी मागणी केली आहे। हरकती आणि सुनावणीनंतरच सामान्य नागरिकांना जाचक होणार नाही या पद्धतीने निर्णय घेण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे आणि यावर आयुक्तांनी देखील याबाबत सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही, प्रशासनाची पुन्हा बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्याचा आश्वासन दिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।